थोड्याच वेळात राहुल गांधींची पत्रकार परिषद, शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासह विद्यार्थी आंदोलनावर बोलण्याची शक्यता। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून लोकसभा आणि राज्यसभेत विरोधक आक्रमक, जोरदार गोंधळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज उद्यापर्यंत स्थगित। सोनम वांगचुक यांनी उपोषण आंदोलन मागे घ्यावं, देशाला तुमची गरज आहे, अभिजित दिपकेंचं आवाहन। तर जंतर मंतरवरचं आंदोलन सुरूच ठेवण्याचा दिपकेंचा निर्धार। व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही, आमचा वेळ वाया घालवू नका। विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जवर तातडीची सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार। विद्यार्थ्यांशी यापूर्वीच चर्चा केली असती तर ही वेळ आली नसती। सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेलीये, उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका। दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मविया करणार मुंबईत आंदोलन। 24 जुलै रोजी शिवतीर्थावर निषेध आंदोलन करण्याचा मविया नेत्यांचा निर्धार। दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाचे मुंबईतही पडसाद। दादरमधील काँग्रेस कार्यालयाबाहेर भाजपचं आंदोलन, तर मुंबईतील भाजप कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध आंदोलन। धुळ्यामध्ये शिवशाही बसला भीषण आग, चालक आणि वाहकाच्या प्रसंगावधानामुळे वाचला 49 प्रवाशांचा जीव। नमस्कार, मी प्रतीक्षा, न्यूज 18 मराठीमध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे। राहुल गांधींची थोड्याच वेळात दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर भूमिका ते मांडणार आहेत। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा आणि दिल्लीत विद्यार्थ्यांवर करण्यात आलेला लाठीचार्ज, यावर राहुल गांधी काय बोलणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। दरम्यान धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे। दिल्लीतील आंदोलनावरून राज्यसभेत मोठा गोंधळ झाला। आधी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा, त्यानंतर संसदेत चर्चा करू, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे। और नीट एग्जामिनेशन के बारे में और रूल्स 267 के तहत यहाँ पर बहस करना चाहते हैं, उसके लिए अगर फेयर डिस्कशन होना है तो शिक्षा मंत्री पहले राजीनामा देना चाहिए। धन्यवाद। जब वो राजीनामा नहीं देंगे, निष्पक्षपात चर्चा यहाँ नहीं होगी। इसीलिए अगर निष्पक्षपात चर्चा होना तो मैं रिक्वेस्ट करता हूं गवर्नमेंट को वो रिजिग्नेशन दिलाए। दरम्यान दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला राज्यासह देशातील सर्वच राजकीय पक्षांकडून पाठिंबा मिळतोय। अशातच मुंबईच्या शिवाजी पार्क परिसरात मवियाकडून आंदोलन करण्यात येणार आहे। 24 जुलै रोजी हे आंदोलन करण्यात येणार आहे। आदित्य ठाकरेंनी या संदर्भात ट्विट करत माहिती देखील दिली आहे। दरम्यान मुंबईतही काँग्रेसने महाराष्ट्र भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन केलंय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवारांसह अनेक नेते या आंदोलनात सहभागी झाले होते। काँग्रेसने भाजप विरोधात यावेळी घोषणाबाजी केली। यावेळी नेत्यांनी रस्त्यातच ठिय्या आंदोलन सुरू केलंय। त्यानंतर पोलिसांनी नेत्यांना ताब्यात घेतलं, तर दुसरीकडे भाजपनं काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केलंय। अमित साटमांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येत आहे, तर भाजपनं काँग्रेस कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली आहे। या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना धरपकड देखील केली आहे। ज्या पद्धतीनं लाठीचार्ज करून डोकी फोडलीत, तरुणांचे रक्त सांडवलं, काय गुन्हा होता? कोण होते ते? कोणीतरी नालायक म्हणतो की ते अतिरेकी होते। तुम्हाला ते अतिरेकी दिसलेत? या देशातला तरुण तुम्हाला अतिरेकी वाटतो? आणि झाले तुम्ही देशविरोधी, तुम्ही देशाचे रक्षण करते आणि तुम्ही देशप्रेमी। म्हणजे या देशातील तरुणांचा गळा घोटण्याचं काम, त्यांचे अधिकार
संपवण्याचं काम, लोकशाही मार्गाने चाललेलं आंदोलन संपवण्याचं काम या क्रूर सरकारने केलेलं आहे। हे सरकार संविधानाला मानत नाही, या देशाच्या लोकशाहीवर यांचा विश्वास नाही। राहुल गांधी हा विरोधी पक्ष नेता नसून हा पर्यटक नेता आहे। गेल्या अनेक वर्षांमध्ये राहुल गांधीने अमेरिकेमध्ये जाऊन या जगाच्या वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन भारताच्या विरुद्ध वक्तव्य केली, भारतीय सेनेच्या विरुद्ध वक्तव्य केली, इलेक्शन कमिशनच्या विरुद्ध वक्तव्य केली। या भारताच्या बाहेर जाऊन भारताच्या विरुद्ध वक्तव्य करणारा लीडर याला कुठल्याही प्रकारे नरेंद्र मोदीजींचं नाव सुद्धा घेण्याची याची लायकी नाही। दरम्यान नाशिकमध्ये भाजप युवा मोर्चाकडून आंदोलन केलं जाते। काँग्रेस कार्यालयावर मोर्चा काढला जातोय। पंतप्रधान मोदींच्या घराजवळ केलेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ भाजपने आंदोलन केलंय। भाजपचा युवा मोर्चा आता आंदोलन करणार आहे। नाशिकमधले दृश्य आहेत। नाशिकमध्ये आता भाजपकडून आंदोलन करण्यात येते। दरम्यान राहुल गांधींचे पोस्टर हातात घेऊन निषेधार्थ त्यांचं आंदोलन छेडलं जातं। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपनं आंदोलन केलंय। काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर भाजपकडून जोरदार आंदोलन करण्यात येते। तर मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड, महापौर समीर राजूरकर, माजी आमदार संजय केनेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलीये, अशी मोठी बातमी समोर येते। मंत्री सावेंसह भाजप कार्यकर्त्यांना व्हॅनमध्ये बसवण्यात आलेलं आहे। भाजप कार्यकर्त्यांकडून राहुल गांधींविरोधात आता घोषणाबाजी सुरू झालेली आहे। दरम्यान दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जचे पडसाद आता राज्यात देखील उमटायला सुरुवात झालेली आहे। हिंगोलीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केलं। यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। त्याचबरोबर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात येते। दरम्यान वाशिमच्या पाटणी चौकात काँग्रेसकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर केंद्र सरकारने सकारात्मक तोडगा काढावा अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येते। दरम्यान बिहारच्या पाटण्यात देखील आंदोलन करण्यात येत आहे। तर आपण पाहिलं की दिल्लीमधल्या आंदोलनाचे पडसाद आता भारतभर उमटताना दिसलाय। देशभरात आता हे पडसाद उमटताना दिसत आहेत। यातच आता बिहारच्या पाटण्यातील हे दृश्य आहे। बिहारच्या पाटण्यात देखील आंदोलन छेडण्यात येत आहे। 20 जुलैला झालेल्या लाठीचार्जच्या विरोधात आता बिहारच्या पाटण्यात देखील आंदोलन छेडलं जात आहे। सध्या जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनाचे पडसाद आता संपूर्ण भारतभर उमटायला सुरुवात झालेली आहे। काही ठिकाणी भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे, काही ठिकाणी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे। मात्र अशातच आता बिहारच्या पाटण्यात देखील आंदोलन छेडलं जात आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो थेट दृश्य आहेत बिहारच्या पाटण्यातील। बिहारच्या पाटण्यामध्ये मोठ्या संख्येने आंदोलक या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि हे आंदोलन छेडण्यात येत आहे। विद्यार्थी आंदोलनाचे पडसाद आता संपूर्ण भारतभर पाहायला मिळत आहेत। मुंबईतही अनेक ठिकाणी आंदोलनं सुरू आहे। अशातच आता पटनामध्ये देखील पाटण्यात देखील बिहारच्या अशा प्रकारे आंदोलन करण्यात येते। मोठ्या संख्येने तरुण या ठिकाणी उपस्थित आहे। आपण पाहू शकता ते दृश्य आहेत हे पाटण्यातून।